जगातील दोन महासत्ता पुन्हा एकदा साम्राज्यवादाकडे झुकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला आपल्या देशाचं 51वं राज्य करण्याची तयारी दाखवली. ग्रीनलँड, मेक्सिकोपर्यंत त्यांनी मजल मारली आणि ही शक्यता नाकारता येत नाही की केवळ डॉलरच्या भरवशावर ते काही देशांना चक्क विकत घेऊ शकतील की काय, अशी परिस्थिती आहे. तर तिकडे व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर डोळा ठेवलेलाच आहे आणि सगळ्या नाटो किंवा युरोपियन देश युक्रेनला यासाठी मदत करत आहेत. याचं कारण ही तीच चाल आहे जी नेपोलियन आणि हिटलरने एकेकाळी केलेली होती. सुरुवात केली आणि सुरुवात पाहता पाहता पूर्ण युरोपपर्यंत गेलेली होती. त्याची पुनरावृत्ती 21व्या शतकात होऊ नये. एक प्रकारे जी पुतीनची महत्वाकांक्षा आहे 2036 पर्यंत ते रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि जणू काही आपणच 21व्या शतकातले झार आहोत असं त्यांना जे काही सिद्ध करायचं आहे, तर त्याला एक प्रकारे रोखण्यासाठी नाटो, युरोपियन देश छोट्याशा अशा त्या युक्रेनला मदत करत आहेत. दोनही एकेकाळचे रायव्हल असलेले, कोल्ड वॉरच्या काळात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले देश सध्या मात्र एकमेकांना विचित्र प्रकारे मदत करत आहेत. अमेरिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅनडा, मेक्सिकोपर्यंत मजल मारली, परंतु त्यावर पुतीनचं कुठलंही स्टेटमेंट नाही. उलट अमेरिकन निवडणुकीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीला काही प्रमाणात पुतीननी मदत केली की काय, अशाही चर्चा झालेल्या होत्या. एक थोडंसं राजकारणच बदलत आहे. एकेकाळी हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर विरोधक होते. कोल्ड वॉर सुरू झालेलं होतं आणि त्या काळात भारताकडे फारशी आर्थिक ताकद नव्हती. पण त्या काळात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी जगाला एक तिसरी दिशा दिली. त्याचं नाव आहे नॉन अलाइन्ड मुवमेंट. एक प्रकारचा अलिप्ततावादाची चळवळ ही 1961 साली उभी झाली. 1961ला अमेरिकेचे अध्यक्ष होते जॉन केनेडी, तर सोव्हिएट युनियनचे अध्यक्ष होते निकिता क्रुश्चेव. हे क्रुश्चेव म्हणजे आजच्या युक्रेनचे. असं एक विचित्र आहे रशियन राजकारण की स्टालिन, ज्याला एक क्रूर कर्मा वगैरे मानलं जातं, तर हा तसा जॉर्जियाचा, मूळचा रशियन नाही, पण त्याचं सोव्हिएट युनियनवर राज्य होतं. आज जॉर्जिया एक वेगळा देश आहे. जॉर्जियाचे रशियाशी संबंध चांगले नाहीत. युक्रेन वेगळा देश आहे. क्रुश्चेव युक्रेनचे आणि रशियाचं तर युद्ध सुरू आहे. 1961चं राजकारण 1991ला सोव्हिएट युनियनचे 16 तुकडे झाले आणि बदललं. मला या क्षणी नेहरूंची आठवण याकरता होते. ही भाजप स्टाईलनी नाही, कारण भाजपच्या दृष्टीने प्रत्येक चुकीला नेहरू जबाबदार असतात. चूक असो अथवा नसो, कुठली गोष्ट नेहरू के जमाने में क्या था. इथे असं आहे की त्या काळात कोल्ड वॉर असताना नेहरूंनी अलिप्ततावाद नावाचा एक नवा मंत्र दिलेला होता. पुढे कित्येक वर्ष, अगदी जवळपास असं म्हणायला हरकत नाही की ग्लोबलायझेशन होईपर्यंत अलिप्ततावाद चळवळीला एक फार मोठं महत्त्व होतं आणि आजही त्याला महत्त्व आहे. प्रश्न हा आहे, आज त्याचं नेतृत्व करण्याची संधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आहे. पण ते दोघंही आपल्या चौकटीच्या बाहेर, ते नेतृत्व करण्यासाठी त्यांना आपल्या चौकटीच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि त्या दोघांनाही माहिती आहे की आपल्या चौकटीच्या बाहेर पडणं हे त्यांना देशातल्या त्यांच्या पोझिशन करता अयोग्य आहे आणि त्याच्यामुळे ते करणार नाही. तेवढी त्यांच्यात कॅपॅसिटी नाही. आणि म्हणून संधी असली तरीही जागतिक दर्जावर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्या साम्राज्यवादी महत्वाकांक्षांना एक प्रकारे अलिप्ततावादाचं पुन्हा एक मानवीय असा पर्याय देण्याची जी क्षमता, जी एकेकाळी नेहरूंनी दाखवलेली होती, ती दाखवण्याची तशी संधी असूनही त्या संधीचा फायदा या दोघांनाही घेता येत नाही. याचं कारण नरेंद्र मोदी
हे हिंदुत्वाच्या बाहेर पडू शकत नाही. बाबरी मशीद, गोधरा या मार्गाने ते आलेले आहेत. त्याच्यामुळे जर ते हिंदुत्वाच्या बाहेर पडले तरच ते जागतिक स्तरावर कोणी नेते बनू शकतात आणि ते करणार नाहीत. त्याच्यामुळे नेहरूंच्या दर्जाचं नेतृत्व आता या देशातून निर्माण होण्याची शक्यता नाही. शी जिनपिंग यांची काहीशी तशीच अवस्था आहे. पॅरामाउंट लीडर म्हणून माओ आणि डेंग झियाओपिंग यांच्या खालोखाल सध्या त्यांना मानलं जात आहे. लागोपाठ त्यांना तिसरी टर्म मिळालेली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिसरी टर्म मिळते तेव्हा तो त्या लेव्हलचा मानला जातो. तिसरी टर्म मिळूनही त्यांचे काही विचित्र प्रश्न आहेत. त्यांच्या वडिलांना एकदा माओ झेडॉंगनी चक्क हद्दपार किंवा अरेस्ट केलं होतं. कारण काय होतं तर माओच्या विरुद्ध प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या समारंभाला शी जिनपिंग यांच्या वडिलांनी हजेरी लावलेली होती. काहीसा असा प्रकार आपल्याहीकडे कधी कधी घडतो. मला माहिती आहे की संजय जोशी भाजपचे माजी जनरल सेक्रेटरी यांच्या वाढदिवसाला मला वाटतं श्रीपाद नायक गोव्यातले केंद्रीय मंत्री यांच्या पीएनी काहीतरी एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बोर्ड लावला. बहुतेक त्या पीएला पुढे काढण्यात आलं असं आहे. हे म्हणजे मोदी सुद्धा या बाबतीत फार परफेक्ट असतात. काहीसा तोच प्रकार तिथे घडलेला होता, जरा जास्ती लेव्हलला घडलेला होता. शी जिनपिंग सुद्धा आपल्या त्या चौकटीतून बाहेर पडून काही जागतिक दर्जाचं नेतृत्व देतील अशा क्षमतेचे नाहीत आणि म्हणून